सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे 4 एप्रिल 2025 आणि आज आहे एकविरेचा पालखी सोहळा. तो बघायला आपल्याला जायचंय, पण त्याआधी पटापट वर्कआउट कंप्लीट करून घेऊ. डन विथ द वर्कआउट. तगडा वर्कआउट झाला भाई, मजा आली. आता जाऊ खाली, फ्रेश वगैरे होतो आणि व्लॉग अपलोड करायचा आपल्याला. थंबनेल पण अजून बनवायचं आहे, सो ते करून घेऊ. चला. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. आता 9:29 झालेत. आपला व्लॉग तिकडे अपलोड होते, थंबनेल वगैरे सगळं रेडी केलं, फ्रेश वगैरे झालोय आणि तुमच्यासमोर प्रकट झालोय. बाय द वे, वेलकम टू द डे 45 ऑफ डेली व्लॉगिंग. तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलेले तर सबस्क्राईब करा. नवीन आहात आपल्या चॅनलवरती तर मागचे व्हिडिओज चेकआउट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील. भाई याच्यानंतरचे व्लॉग्स लय इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण आज तर हा व्लॉग तर स्पेशल आहेच, कारण आपण चाललोय एकविरेला. पालखी सोहळा आहे, तो थोड्या वेळातच निघूयात. 10:30-11 पर्यंत निघूयात आपण. मग तिकडचं सगळं एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतो कसं काय असतं ते. त्यानंतर उद्या आपल्या इथली पालखी आहे, इथे जत्रा आहे ओळखेवाडीची, सो ती पालखी पण मी कॅप्चर करणार आहे, सो ते पण तुम्हाला दिसेल. सो सबस्क्राईब करून ठेवा भाई. आता थोडं आवरतो वगैरे आणि मग तुम्हाला भेटतो. 11:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय एकविरा मंदिरात, जे की आहे कारल्यामध्ये. जवळच आहे पण ऊन जबरदस्त आहे. सो आता इथं तर वाट लागते, तिकडे तर अजून जाम वाट लागणार आहे भाई, पण मजा येणार आहे. फुल एन्जॉय करायचं आहे आता. हा भाई, पोहोचलोय आम्ही आता खालच्या बेसला. तर पहिले ना खाली जे मंदिर आहे ना तिथे दर्शन घेऊ, कारण वरती दर्शन मिळेल असं मला वाटत नाही. खूप मोठी रांग असणार आहे भाई. खालीच काय जल्लोष चालू आहे, तर वरती काय हालत असेल. पहिले तर आपण इकडे दर्शन घेऊ आणि इथला माहोल दाखवतो तुम्हाला, काय क्रेझी माहोल आहे. मस्त झालंय. आता तुम्हाला परिसर दाखवतो भाई, इथली वाईट दाखवतो. भाई खालीच इतका कल्ला आहे, तर वरती काय धिंगाणा असणार आहे. तर आता आम्ही चाललोय वरती गेल्यानंतर तिकडचं दाखवतो तुम्हाला. जमलं का रे? कॅमेरा ऑन केलं की अरे नाहीच म्हणतो कोण पण. मी बोललेलो ना भाई, वरती तर धिंगाणा असणार आहे. दर्शन रांग दाखवतो तुम्हाला. मंदिर तर पार तिकडे आहे, ही जी दिसते ना ही अख्खी दर्शन रांग आहे तिकडपर्यंत. भाई बरं झालं आपण खाली दर्शन घेऊन टाकलं, टेन्शन नाही. आता एक ना मुखदर्शनची जागा आहे, तिथून दर्शन घेऊ आणि मग शूट करून तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो सगळ्या गोष्टी. वरती पोहोचलोय आणि गर्दी बघा, गर्दी भाई. माहोल चेकआउट करा. रस्ता भगवा दिसतोय भाई सगळीकडे, तर राग गर्दी आहे बघा. इकडनं पण अख्खी दर्शन रांग आहे, तिकडनं पण अख्खी दर्शन रांग आहे. अभी तुम लोग सिनेमैटिक्स एंजॉय करो, फिर मैं मिलता हूँ.
भारी नशीब होतं. आम्ही तिथं पोहोचलो आणि पटकन त्यांनी अख्खा क्राऊड आतमध्ये सोडला. सो मेन दर्शन भेटलं आपल्याला भारी. या ठिकाणी इट्स 1:11. आता आम्ही निघतोय घरी कारण ऊन खूप जास्त आहे आणि आता क्राऊड आहे. बघू संध्याकाळी परत येऊ जेव्हा पालखीचा सोहळा असेल. जी मेन मुख्य पालखी आहे ना तिचा सोहळा रात्री निघते ती पालखी. सो मग संध्याकाळी येऊ आपण परत. कालच्या ब्लॉगमध्ये मी मम्मीला लाल बुंद टमाटर बोललेलो कारण ती पूर्ण टेरेसवरती उन्हामध्ये काम करत होते आणि पूर्ण गाल बिल लाल झालते. आज आमच्या दोघांची ती दशा झाली. आज आम्ही दोघं लाल बुंद टमाटर झाले. लिंबू पाणी ब्रेक दादा 2 करा. मस्त थंडगार. जाम ऊन आहे भाई. त्यात धूळ झाले बघा. फुल टॅन. आता टॅन रिमूव्ह करायला लागेल कसं बसा. गे रे. भारी वाटलं जरा. अजून थंड असतं तर मजा आली असती पण ठीक आहे. त्यात जो मिळत आहे वो अच्छे किलो. याला बर्फ पाहिजे बघा. चला आता निघू इथून घरी. घरी गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. आता मला घरी जाऊन रील एडिट करून पोस्ट पण करायची. 2:15 वाजलेत आणि आता घरी आलोय. चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालो, जरा तोंड वगैरे धुतलं. भाई काय स्किनची वाट लागली बघा टॅनने. तरी मी सनस्क्रीन लावून गेलेलो. मला माहित होतं ऊन आहे पण माझ्या घामाने अख्खी ती सनस्क्रीन निघून गेली असणार. सो आता थोडंसं खाऊ पिऊ आणि मला रील एडिट करून टाकायची आहे. त्यानंतर बघू संध्याकाळी. आम्ही विचार करतोय 5 वाजता जायचं परत कारण ती मेन पालखी सोहळा संध्याकाळी फुल जल्लोष असतो तिकडे. सो जर काही दुसरं काम नाही आलं तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल संध्याकाळचा जो मुख्य पालखी सोहळा असतो तो. आत्तापर्यंत ब्लॉग कसा वाटलाय नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. जरा कमेंट टाका भाई. तुमचं प्रेम कमी पडतंय. प्रेम वाढू देत. असं होऊ देत की नेक्स्ट टाइम जेव्हा मी एकविरेला जाईन तेव्हा मला लोकांनी ओळखलं पाहिजे. इतकं भाई ह्या ब्लॉगला पसरावा. आता मी थोडं रेस्ट करतो, रील एडिट करतो, कामं करून घेतो आणि त्यानंतर भेटतो. चला. मस्त अशी रील एडिट करून झाली आणि अपलोड केली आपल्या इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही फॉलो नाही करते तर इथे आयडी येत असेल इथे किंवा इथे जाऊन नक्की फॉलो करा. तिकडे लाईव्ह अपडेट येत असतात. बाय द वे जरा वातावरण की और गौर किया जाए भाई. बारिश की पूरी संभावना है. तर मग आता संध्याकाळचा प्लॅन काय होतं काय माहिती कारण ढग आलेले आहेत. जर पाऊस पडला तर प्लॅन आपला कॅन्सल करावा लागेल. बघू काय होतं ते तुम्हाला कळतच राहील. पण इंस्टाग्रामवरती फॉलो करा. बॅड न्यूज. पाऊस आलेला आहे. आपला मुदगर बाहेर आहे. तेच उचलायला मी आलोय. इसको सबसे पहले अंदर ले लेते हैं भाई. म्हटलं हा भिजला ना तर याची वाट लागेल. त्यापेक्षा म्हटलं आत घेऊ. तर बाकीचे वेट्स वगैरे पण जरा साईडला काढून ठेवतो म्हणजे भिजणार नाही. फटाफट चा प्लॅन आमचा कॅन्सल झाला. आम्ही परत जाणार होतो मम्मी. आता मेन जी मुख्य पालखी असते ना ती आता निघते 6 वाजता. त्यावेळेस पण नाही जाता येणार. हाय नाही बघा ही मिठाई घेऊन आलाय वरती. दाखव इकडं. आणि बळ मला चारतं. मी नको म्हणतोय तरी भाई. पाऊस जबरदस्त पाऊस आलाय आणि लाईटनिंग वगैरे पण होते. सो आज तर भाई काय जाता येणार नाही. जाता नाही येणार. खूपच जास्त जोरात आहे पाऊस. आपलं वारं बघा किती जास्त जोरात आहे. मंडळींनो मी असं ऐकलं की पहिल्या पावसामध्ये भिजलं पाहिजे म्हणजे आजार पण येत नाही. सो मग आता आपण भिजूयात थोडंसं. बाय द वे कोण जर कोकणी मालवणी हे व्हिडिओज बघत असेल तर भाई मला इंस्टाग्रामवरती DM करा. मला तुम्ही लोक खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्या लोकांवरती आणि मला तुमची भाषा तर खूपच जास्त आवडते. त्यामुळे मी मध्ये आधी बोलत असतो थोडं तुटकं मुटकं. तर ते काही चुकत असेल तर माफ करा आणि मला शिकायची आहे. सो तुम्ही DM करा प्लीज. भाई काय डेंजर हालत झाली असेल तिकडे एकविरा मंदिराच्या तिकडे. तो जो पठार आहे तिथे जो क्राऊड होता अख्खा काय जबरदस्त भिजले असतील भाई ते लोक. म्हणजे थोडंफार चांगलं वाटत असेल त्यांना कारण दिवसभराचं ऊन इतकं चालत आलेलं आहेत ते लोक. थोडंफार रिलॅक्स वाटलं असेल. पण त्यानंतर भाई आम्ही आणि रुद्र थांबणार होतो. आम्ही विचार केला होता की थांबायचं पूर्ण पालखी सोहळा वगैरे सगळं करून मगच घरी यायचं.
पण नंतर मी म्हटलो की जेवलो वगैरे पण नाही आहे, काय खाल्लं पण नाही आहे, थोडं रेस्ट पण होऊन जाईल आणि एडिट करून मला रील वगैरे पण अपलोड करायची होती. सो मग आम्ही घरी आलो आणि भाई हा पावसाचा कहर, जबरदस्त पाऊस पडतोय भाई. चांगलं पण वाटतंय पण त्या लोकांसाठी थोडंसं वाईट वाटतं भाई, एवढी अरेंजमेंट केली आहे आणि आता असं. बाय द वे आपले सगळे इथले रोड बेड मस्त धुवून गेले असतील, कारण उद्या पालखी आणि सगळे खोदले होते आणि ते सिमेंट वगैरे टाकलं होतं. आता एकदम क्लिअर वगैरे झालं. मिक्स्ड इमोशन्स भाई, चांगलं पण आणि वाईट पण. तर मंडळी आता तर काय आपल्याला जाता येणार नाही एकविराला, पाऊसच इतका पडतोय. तर ह्या पावसासोबतच हा ब्लॉग आपण इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं काय करून टाका. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय. सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, DM करा भाई, तुम्हाला जे हवंय ते करा.